जेही विद्यार्थी 12वी शिकत असेल आणि सायन्स फील्डला असेल तर त्यांना CETची एक्झाम देणं कंपल्सरी असणार आहे। कारण जर त्यांना ॲडमिशन घ्यायची असेल तर CETची एक्झाम दिल्याशिवाय ते प्रवेश घेऊ शकत नाही। तर यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना आता हे वाटत आहे की आपल्याला फॉर्म कधी फिल करावे लागणार आहे, कारण CETचा टाइम टेबल आलेला आहे। तुम्ही बघू शकता इम्पॉर्टंट नोटीसमध्ये जो शेड्यूल दिलेला आहे तो शेड्यूलसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आणि यामध्ये तुमची एक्झाम कधी होणार आहे याबद्दलची सुद्धा संपूर्ण अपडेट दिलेली आहे। आपण या अगोदरसुद्धा एक व्हिडिओ दिला होता, त्यामध्ये संपूर्ण अपडेट सांगितलेल्या होत्या। तुम्ही बघू शकता यामध्ये PCB आणि PCM ग्रुपबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर तुमची एक्झाम डेट जी आहे ते इथे तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे की तुमची एक्झाम एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे। तर त्या अगोदर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचे आहे। तर फॉर्म फिलअप कधी करायचे आणि फॉर्म कसे फिलअप करायचे संपूर्ण विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत। तर याबद्दलची आपण संपूर्ण जी अपडेट आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर आपल्याला फॉर्म जो आहे तो CETcell.mahaCET.org या वेबसाईटवरच भरायचा आहे। तर ही वेबसाईट आपल्याला 2025-26 साठी रेडी करून देण्यात येईल आणि यामध्ये आपल्याला संपूर्ण जे फॉर्म आहे हे फिल करायचे आहे। लास्ट इयरला संपूर्ण ज्या ॲडमिशन प्रोसेस होत्या त्याबद्दलचे जेही फॉर्म होते, कॅपराउंड फॉर्म, CET फॉर्म, संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेल्या होत्या। तर यामध्ये सुद्धा तुम्ही BE BTech याबद्दलचे ऑप्शन आहे। तर हे ॲडमिशनचं पोर्टल येत आहे। तर बघा अशा प्रकारे एक पोर्टल दिला जाईल। यामध्ये आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल। एकदा नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर यामध्ये आपण 2025 ते 26 साठी CETचे फॉर्म भरू शकतो। तर जे विद्यार्थी PCB व PCM या दोन ग्रुपसाठी जर त्यांना एक्झाम द्यायची असेल तर त्यांना वेगवेगळे फॉर्म न भरता एकाच फॉर्ममध्ये दोन्ही ग्रुपसाठी ते फॉर्म भरू शकतात। त्यामुळे विद्यार्थ्यांनी संपूर्ण अपडेटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण MST CET बद्दल संपूर्ण जे फॉर्म असणार आहे आणि जेही तुमचे कॅपराउंड प्रोसेस असणार आहे त्याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर CETच्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।